दरम्यान एचएमपीव्ही संदर्भात राज्य सरकार गंभीर आहे, गरज भासल्यास सरकार योग्य उपाययोजना करणार, अशी प्रतिक्रिया आशिष जयस्वाल यांनी दिली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आहे तुषार कोहळे यांनी। आपल्यासोबत राज्यमंत्री आशिष जयस्वाल आहे। न्यायालयामध्ये एक जनहित याचिका टाकण्यात आली। एचएमपीव्ही संदर्भातली जनहित याचिका आहे आणि त्यामध्ये अशी मागणी करण्यात आली आहे की राज्य सरकारला न्यायालयाने आदेश द्यावा की कुठेतरी टास्क फोर्सची स्थापना करावी। बघा, सरकार नेहमीच प्रत्येक विषय गांभीर्याने घेत असते आणि कोणी याचिका दाखल करावी की नाही करावी हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे। परंतु कुठल्याही पद्धतीची घटना, अनुचित घटना किंवा याचा प्रसार होऊ नये याची दक्षता सरकारला घेणं आवश्यकच आहे। सरकार अलर्ट मोडमध्ये आहे आणि या संदर्भामध्ये जे काही आवश्यक उपाययोजना ते सरकार करत आणि करणार। कोविडच्या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे, त्यामुळे उशीर होऊ नये, लवकर सरकारने पावलं उचलावी अशी देखील मागणी त्याची घेत आहे। मागणी कोणी काय करावी तो प्रश्न त्यांचा आहे, परंतु कोणी याचिका दाखल केली नाही तरी देखील सरकारला प्रत्येक विषय गांभीर्याने घ्यायचाच असतो आणि निश्चितच माननीय देवेंद्रजी यांची सरकार अतिशय संवेदनशील आहे आणि प्रोएक्टिव्ह आम्ही या संदर्भामध्ये काम करू आणि आवश्यक खबरदारी घेऊ। याचिकेत उत्तर देताना आपली बाजू मांडली जाईल की काय सरकार उपाययोजना? काय एक प्रक्रिया आहे, शेवटी सामान्य माणसाला काय अधिकार आहे, त्यांनी आपली प्रक्रिया सरकारला बाजू मांडावी लागेल। तर त्यात उलट अशा पद्धतीच्या याचिकेमुळे सरकारला देखील न्यायालयामध्ये शपथपत्र दाखल करावं लागतं, त्यामुळे एक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष यातून काही लोकांचं नुकसान होत नाही तर फायदाच होतो। तर हे होते आशिष जयस्वाल। त्यांनी सांगितलं की सरकार या संपूर्ण घडामोडीवर एचएमपीव्ही संदर्भात ज्या काही घटना घडत आहेत त्यावर बारीक लक्ष ठेवू नये। याचिका दाखल झाली असली तरीही मात्र आधीपासून राज्य सरकार या संपूर्ण गोष्टीवर लक्ष आहे, त्यामुळे न्यायालयात सरकार आपलं उत्तर सादर करेल, पण सरकार देखील आपल्या स्तरावर गंभीर असल्याचं त्यांनी सांगितलं। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।